गुजरातमधील सुरत जिल्ह्यात आज सायंकाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी 2 बसचा भीषण अपघात झाला. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ सायंकाळी 5 ते सव्वा 5च्या सुमारास हा अपघात घडलाय. या दुर्घटनेत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे सुरत मार्गावरील एक एसटी बस धुळेहून सुरतकडे जात होती. दरम्यान बसची सुरुवातीला एका टँकरला धडक झाली. धडकेनंतर बसने नियंत्रण गमावले आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे समोरून येणारी बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. आग वेगाने पसरल्याने बसमधील अनेक प्रवाशांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे बसमध्ये अडकलेल्या 8 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका बसचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून दुसरी बस आगीत जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवून जखमी प्रवाशांना तातडीने बारडोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण आणि दोन्ही बस कोणत्या आगाराच्या आहेत याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या भीषण अपघातामुळे गुजरातसह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू होते.